क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा हदगड येथील ग्रामसभा शांततेत संपन्न। जिल्हाधिकारी व वरिष्ठ यांच्या शिष्टमंडळाने दिनांक 21 रोजी आदेशानुसार ग्रामसभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हदगड येथील ग्रामसभा ठीक 11 वाजता सुरू होऊन विविध विषयांवर चर्चा अडीअडचणी जाणून घेतल्या, त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन सरपंच देविदास वडवी यांनी सांगितले। त्याचबरोबर वनहक्क समितीची पुनर्रचना करून पुन्हा पुनर्गठित करून नावाने स्थापन करणे, ही वन कमिटी ठेवणे। त्यावेळी ग्रामस्थांचे म्हणणे आहे की पहिली वन कमिटी ही चांगल्या प्रकारे कामकाज करत असल्याने नव्याने न गठीत करता पुन्हा तीच ठेवा, असं ठामपणे नागरिकांचे म्हणणे आहे। वनहक्क समिती अध्यक्ष लक्ष्मण पुंडलिक पवार, सचिव शांताराम मनाजी गवडी, सदस्य मोहन गवडी, सय्याजी खंबाईत, हिरामण गावित, काळा भोये, संपत गांगुर्डे, भिका पिठे, हरिश्चंद्र जाधव, सयाजी पवार, सदस्य शोभाताई दळवी, सुशीला गांगुर्डे, फुलाबाई पवार, भीमाबाई गावित, मंदाबाई गायकवाड अशा एकूण 15 वनहक्क कमिटीची नेमणूक करण्यात आली। यावेळी ग्रामविकास अधिकारी के पवार, सरपंच देविदास दळवी, सदस्य एकनाथ गवडी, शिपाई रामदास गायकवाड, संगणक परिचालक हरिश्चंद्र गायकवाड, प्रकाश बागुल, संपत गांगुर्डे, गिरीश पवार, धनराज मोहन, चंदर जाधव, वसंत भोये, वसंत धुळे, पिंटू पवार आदी ग्रामस्थ, सदस्य, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश धुळे, सुरगाणा। स्थापन आहे ही आपल्याला ग्रामसभेमार्फतच होते। ही अशी ग्रामपंचायत करत नाही, ती ग्रामसभेवरच मान्यता घ्यावी लागते। आणि जे आता भाऊसाहेबांनी वाचन करून दाखवलेले होते, जे अध्यक्ष, सचिव आणि उर्वरित जे सदस्य आहेत, तर त्याविषयी जर तुम्हाला फेरबदल करण्याचा बी अधिकार ग्रामसभेलाच आहे। तुम्हाला मी आता सांगतो की कोणाची अडचण असू शकते, काय असू शकते, मुख्यतः त्याची रचना कशी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।